डॉक्टर मंजुषा व्यवहारे फार सुरेख आणि मोहक व्यक्तिमत्व आहे. आम्ही प्रेमातच पडलो तुमच्या, त्यामुळे थांबा असं बोलायची इच्छाच झाली नाही आम्हाला. आता आमचे जे हर्षल एक नटसम्राट ह्याचे लेखक आहेत आणि जे आमचे खरे प्रमुख अतिथी असतात, पण यावेळेला त्यांना लेट झाला. आम्ही वाट बघून बघून शेवटी स्टार्ट केलं. मग तर त्यांना मी विनंती करते की त्याने 2 शब्द बोलावेत की ज्याच्यातून लोकांना ज्ञानच मिळेल. या सर. चांगले उत्तम लेखक आहेत, तरुण IT इंजिनियर आहेत आणि ग्रेट आहेत ते. आणि यांची आणि आमची ओळख कारणीभूत सुहास समुद्रे सर, त्यांनी मला नंबर दिला होता. सगळ्यांना नमस्कार. आणि आय एम व्हेरी सॉरी मला लेट झाला यायला, कारण मध्ये चेंबूरला एक आंदोलन चालू होतं त्याच्यामुळं. बेसिकली मी 2 दिवस अगोदरच मला मॅडमने सांगितलं की प्रदीप पंडित सर, नंदकिशोर जकातदार सर आणि मॅडम येणार आहेत, मालती शर्मा मॅडम येणार आहेत आणि PhDचा काही लोकांचा पदवीदान समारंभ आहे. त्यावेळेला मी मॅडमना म्हटलं होतं की मॅडम, यावेळेला मी ऐकण्याचं काम करतो ना, बोलण्याचं तर आपण नेहमीच करत असतो, पण म्हटलं ॲटलिस्ट ज्या लोकांनी मेहनत घेतलेली आहे PhD सारख्या, त्यांचा एक हे असतो, एन्थो असतो, तो एन्थो पण एक आनंद घेण्यासारखा असतो, तर तो घ्यावा असं मी त्यांना विनंती केली होती. परंतु त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला जे काय माहिती आहे ते थोडंफार बोला. तर सर्वप्रथम आदरणीय श्री प्रदीप पंडित सर, ज्यांच्याकडे मी अष्टक वर्ग शिकलो, नंदकिशोर जकातदार सरांकडे मला अजून शिकण्याचा मौका आला नाही, पण विजय जकातदार सरांकडे मी काही गोष्टी शिकलेलो आहे. आणि मालती शर्मा मॅडमचा विशेष एक मला आत्ता आठवलं, पनवेलमध्येच त्या बोलत होत्या की तुम्ही ज्योतिषी केव्हा सक्सेसफुल होता, एक तरी घटस्फोट तुम्ही थांबवलात तर तुम्ही सक्सेसफुल ज्योतिषी होता, हे त्यांनी पनवेलमध्ये सांगितलं होतं. आणि आज मला सांगावं असं वाटतं की मॅडम, तुम्ही सगळ्यांनी जो मला वासा दिलेला आहे तो आम्ही हा वारसा खरंच पुढं चालवण्याचा प्रयत्न करतोय आणि माझ्या एरियातले 3 घटस्फोट मी थांबवले. समीक्षा मॅडमने मला सांगितलं होतं की तुम्ही मेदिनीबद्दल काहीतरी बोला, कारण आपल्याकडे मेदिनीबद्दल बोलणारे लोक नाही आहे, तर तुम्ही प्रयत्न करा. म्हटलं ठीक आहे. तर माझे जे गुरु आहेत सुहास डोंगरे सर, यांना इथूनच नमस्कार करतो आणि मेदिनीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतो. तर ह्याच्यामध्ये मी जास्त काही जाणार नाही आहे, कारण बऱ्याच लोकांचं संधी मिळायला पाहिजे असं मला वाटतं. थोडक्यामध्ये मी सांगतो की ज्या वेळेला 2 ग्रहणं येतात एका महिन्यामध्ये किंवा एका महिन्याच्या अंतराने, ज्या वेळेला 2 ग्रहणं येतात, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण, त्यावेळेला काही ना काहीतरी अनुचित घटना या राजकीय वर्तुळामध्ये घडत असतात. ह्याचं क्विक एक्झाम्पल आपण घेऊया. डिसेंबर महिन्यात दत्त जयंतीच्या वेळेलाचं झालेलं ग्रहण आणि त्याच्यानंतर संक्रांतीच्या आसपास झालेलं ग्रहण, ह्या ग्रहणाचे परिणाम म्हणून 28 जानेवारीची घटना घडली. 28 जानेवारी 8:39 आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, माहिती आहे, मी वेगळं काही सांगायला जात नाही. आता मला अजून ह्याच्यामध्ये काही सांगायचं वाटतं. आय एम व्हेरी सॉरी, मी रेफरन्ससाठी मला इथं डेट बंच आहेत. डेट बंच असल्यामुळे मला रेफरन्सेस हे घ्यावे लागणार आहेत. अदरवाईज तुम्ही सगळे न बोलता जस्ट प्लग अँड प्ले सुरू होतात, पण मला डेट बंच लागणार आहेत, त्यासाठी रेफरन्स घेतो. नाही, असं काही नाही. तर आपण आता ह्याच्यामध्ये बघूया की नरेंद्र मोदींचा शपथविधी जो झाला होता पहिला 2014 सालचा, तर ती पत्रिका, तर त्याच्यामधली सगळी पत्रिका चांगली होती आणि त्याच्यामध्ये देशाची इमेज एक खूप चांगली झाली. शेजारील राष्ट्रांना चांगल्यापैकी जरब बसली गेली होती. आणि त्याच वेळेला जेव्हा गुरु वक्री झाला 2016 साली, त्यावेळेला कन्हैया कुमारचं प्रकरण घडलं. त्याही वेळेला एक ग्रहण झालेलं होतं. सरकारचं काय होईल, कारण सगळ्यांनाच अपरिचित होते. मोदी म्हणजे कारकिर्दीने फारसे माहिती नसलेले, पण त्यांनी ते सरकार टिकवलं. त्यानंतर शपथविधी 30 मे 2019 7:15 ही पत्रिका होती. पुन्हा डिसेंबर महिन्यातलं ग्रहण दत्त जयंतीचं, लागोपाठ फेब्रुवारीमध्ये, मग त्याच्यानंतर लागोपाठ पुढचं ग्रहण ऑगस्टमध्ये हे झालं. आणि 2020 साली कोरोनाची पहिली फुटप्रिंट ही 19 साली फुटप्रिंट पहिली त्या ग्रहणामध्ये होती. असं फॉरेन म्हणजे बऱ्याचशा ज्योतिषांचं हे ॲनालिसिस आहे. काही फॉरेनची ज्योतिषांची पुस्तकं पण रेफर केली, त्याहीमध्ये मला हे रेफरन्सेस मिळाले. हे सगळे रेफरन्सेस, काही पुस्तकं, AI, ChatGPT
आणि गुगल ह्याच्यामधनं मी घेतलेले आहेत. मी फक्त ग्रहणं टाकत गेलो आणि 19 ग्रहणं टाकत मी विश्वनाथ प्रताप सिंगांपर्यंत पोचलो. अजूनही मागं जायची इच्छा होती, पण वेळ प्रसंगी मला बोलता आलं नाही. तर ती फुटप्रिंट जी आहे कोरोनाची, ती 2019च्या ग्रहणामध्ये दत्त जयंतीच्या तिथूनच सुरुवात झालेली होती. मग त्याच्यानंतर जो ऑगस्टमध्ये ग्रहण झालं, ऑगस्टमध्ये ग्रहण झाल्यानंतर तुम्हाला नवीन एक विषाणू सापडला, तो म्हणजे म्युकरमायकोसिस. मग तिथून पुढे सुरू झालं आणि मग ज्या वेळेला शुक्र बदल झाला 21 साली, त्यावेळेला पहिल्यांदी ती लस सक्सेसफुल व्हायचा प्रयत्न झाला. आणि मग त्याचं ऑगस्टमध्ये परत गुरुबदल झाल्यानंतर पॉप्युलेशन्स त्याचं लोकांच्यापर्यंत त्याची सुरुवात झाली. त्याच्यानंतर अजून जर आपण मागं जायचं म्हटलं तर मनमोहन सिंगांचे नाही, आता अजून थोडंसं मागं जातो मी. इंदिरा गांधींचा शपथविधी जो शपथविधी होता तो 14 जानेवारी 1980 साली 10:15 वाजता दिल्लीमध्ये झालेला होता. 15 मे 1984 चंद्रग्रहण वृश्चिक राशीत, 30 मे 1984 सूर्यग्रहण वृषभ राशीत, 22 नोव्हेंबर 84 सूर्यग्रहण परत, आणि 31 ऑक्टोबर 84ची घटना. मग व्ही पी सिंगांच्या पत्रिकेचा परत अभ्यास केला कुंडलीचा. तर 2 डिसेंबर 1989 12:15 वाजता न्यू दिल्लीमध्ये हा शपथविधी झाला. 15-16 जानेवारीचं सूर्यग्रहण, 11 जुलैचं सूर्यग्रहण, या सगळ्या ग्रहणाचा काय परिणाम, तर हे सरकार कोसळलं. मग चंद्रशेखर गव्हर्नमेंट जो होता, चंद्रशेखर गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये आलं. त्यांचा शपथविधी होता 10 नोव्हेंबर 10:57 नवी दिल्ली. 11 जानेवारी 91चं ग्रहण, 30 जानेवारी 91 चंद्रग्रहण आणि 15 जानेवारीचं सूर्यग्रहण. ह्याचं प्रत्यंतर म्हणून मंडल आयोग हा वाद झाला, राम जन्मभूमी वाद झाला आणि काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला आणि सरकार कोसळलं. हे जेव्हा अशी चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण असतो कॉम्बिनेशनमध्ये, त्यावेळेला ह्या गोष्टी घडतात. हे इथपर्यंत मी आता या ॲनालिसिसला येऊन पोचलेलो आहे. जाता जाता फक्त आता रिसेंट पत्रिकेबद्दल, म्हणजे रिसेंटची शपथविधीची पत्रिका झाली 2024मधली, ह्याच्यातली रिसेंट जी पत्रिका झाली ह्यांची नरेंद्र मोदींची, त्यांचं फक्त जाता जाता मी सांगून देतो आणि माझे शब्द थांबवतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ही पत्रिका जी आहे ती बँकिंगच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. मला जे काही ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मी केला त्याच्यामध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर तुमच्या CAचा किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंटचा सल्ला घेतल्याशिवाय जाऊ नका. मर्जर्स, डीमर्जर्स, ॲक्विजिशन्स ही ह्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत. नॅशनलाइज बँका तुम्हाला आज जी संख्या पटावर दिसत आहे तीसुद्धा कमी व्हायच्या शक्यता आहेत. त्यामुळे बँकसुद्धा चूज करताना केअरफुली चूज करा. आता ह्या ग्रहणाच्या आता हे ग्रहण झालं आणि पुन्हा एक पुढच्या महिन्यामध्ये ग्रहण होऊ घातलेलं आहे. मेष राशीमध्ये मंगळ आणि रवी जाणार आहेत. ह्याचा परिणाम म्हणजे 20 मेपर्यंत युद्धाची परिस्थिती क्रिटिकल होण्याचे चान्सेस आहेत. हॉटेल इंडस्ट्रीवरती ह्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करताना बेसिकली ॲज पर रूल इन्व्हेस्टमेंट बोलणं मला योग्य वाटत नाही, कारण आय एम नॉट सेबी ऑथोराइज्ड पर्सन. तरी पण इन्व्हेस्टमेंट करताना सोच समज कर, इन्व्हेस्ट कर, हे जे काही वाक्य आहे ते मला सांगावंसं वाटतं. मला इथे बोलण्याची संधी मिळाली मॅडम, आणि त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नमन करून माझा 2 शब्द थांबवतो. थँक्यू. ती प्रत्येक वेळेला येतातच, पाऊस पडो, सुनामी होवो, काही हो, पण ते सगळे आमच्या या इथल्या सभागृहात येतात आणि हजेरी लावतात. त्यासाठी या सगळ्या 40 नक्षत्रांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या पिटा. येस, देअर आर. आता दुसरी गोष्ट म्हणजे आमचे श्री अनंत लक्ष्मण जोशी सर, तुम्हाला ह्यांचं वैशिष्ट्य सांगायचं आहे. ते जवळजवळ 65 वर्षाचे आहेत. 65 वर्षाचे तरुण ज्योतिषी आपण म्हणूया त्यांना, कारण त्यांनी काल रात्री पण त्यांना मी पूर्ण करून घेतलेले आहे प्रबंध. ते माझ्याकडेच उतरले होते. मग फ्लॅट एक खालचा रिकामा
त्यांच्या सगळ्यांनी मेघश्या दोघांची पाठशाळा काल घेतली मी. म्हटलं नाही तर देणार नाही उद्या, हे मला एवढं पुरं हवं. आणि जागरण करून बिचारे ते लिहित होते. त्याच्यानंतरच त्यांना मी प्रबंध देण्याचं प्रॉमिस केलं. आणि खरंच सगळ्यांनी अनंत लक्ष्मण जोशी यांच्यासाठी जोरदार टाळ्यापिटा. त्यांनी काही कुंडल्या लिहून आणल्या तिथे वाचण्यासाठी, तर ते वाचतील, वाचू दे, काय हरकत नाही. कारण ते काय अगदी हिच्यासारखे यंग नाही आहेत ना, पण तरी पण यंगच. हे घ्या बरं. उपस्थित मान्यवर, माझे सर्व बंधू भगिनी आणि बाकी सर्व आणि सर्व गुरुजन, मी मूळचा सातारचा आहे आणि आपली गाठभेट झालेली होतीच. मॅडमनं सर मी तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा पण दिलेली आहे आणि तुम्ही त्याला रेकॉर्ड सर्व केलेलं आहे. तर मी सर्वसाधारण आज गेल्या 6 वर्षापासून या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे आणि जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट माझा समीक्षाताईंशी आलेला आहे. पहिल्यांदा खिलारी सरांच्याकडे मी भास्कर पण केला, आणखी विशारद पण त्यांच्याकडे केलं. पण नंतर मग मी समीक्षाताईंशी कॉन्टॅक्ट झाला माझा. पुढे त्यांच्याकडे नंबर गेला मला माहिती नाही आणि त्यांच्या कार्यक्रमाला मी येत राहिलो कायम. आज मला वाटतं 6वं का 7वं कधी 5वं आहे. त्या प्रत्येक संमेलनाला मी इथं हजर आहे आणि अक्षरशः तरुणाला लाजवेल असं त्यांचं कार्यक्रम चाललेला असतो. इतकी पळापळ करत असतात आणि ते आम्हाला सर ते खरं म्हणजे हे वाटतं की आपल्याला असं का करू शकत नाही आपण. कारण एखादी गोष्ट करायचं म्हटल्यानंतर किती त्रास असतो. कारण मी अशी संघटना वगैरे हे जे काही कार्यक्रम आहेत ते पूर्वी केलेले आहेत. ॲज ए ऑफिस बॉस किंवा हेड ऑफ द ऑफिस म्हणून अशा तऱ्हेचे कार्यक्रम मी केलेले आहेत. पण हे करत असताना किती त्रास झालेला असतो, शारीरिक झालेला असतो, आपल्या मेंटली स्ट्रेसवर मोठ्या प्रमाणात आलेला असतो. ते मी अनुभवलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे पहिल्यांदा अगोदर सर्व आभार मानूया असं मनोमन वाटतं. आता मी माझ्या विषयाकडे चालतो. सर्वसाधारणपणे हा अभ्यास करत असताना माझ्या मुलीच्या लग्नाच्या संदर्भात आणि माझ्या मुलाच्या लग्नाच्या संदर्भात वेळ व्हायला लागला. आज मुलीचं लग्न माझं 2 वर्षापूर्वी झालं, 34व्या वर्षी तिचं लग्न झालं आणि आता मुलाचं लग्न मी करतो आहे, त्याचं आता 31 वय पूर्ण होतं आहे. पण हे करत असताना विलंब का होतो आहे याचा मी अभ्यास करायला लागलो. लग्नाला विवाहाला विलंब का होतो हे करत असताना आजची जी सामाजिक स्थिती जी आहे की आज IT क्षेत्रामध्ये भल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळत गेलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांची जी विचार करण्याची क्षमता जी आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणात पगार मिळत गेल्या कारणानं एक मेंटॅलिटी वेगळी होत निघालेली आहे. मी जर का 2 लाख रुपये कमवते तर माझा होणारा नवरा हा 20 लाख रुपये कमवणार पाहिजे आणि अशा पद्धतीची एक हे झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला असं एक लक्षात आलं की मुलगा पुण्याचाच पाहिजे आहे, त्याचं तिथं घर मोठ्या प्रमाणात पाहिजे आहे आणि त्याचं 4 मजली आपलं 4 BHK पाहिजे आहे. अशा अपेक्षा वाढत गेलेल्या आहेत की हे बघितल्यानंतर ती मी पत्रिकाच बघून ठेवायला लागलो. पण याच्यामध्ये झालं असं की माझ्या मुलाचं लग्न आता 31वं वर्ष चालू आहे. मग मी कुठं थांबायचं? मुलाचं लग्न असं करत थांबायचं का? तर ते मला पटत नाही आहे. मग त्याच्यावरनं मी विचार करून ह्या विषयावरती मी आलो. हा एक भाग झाला. आता हे विलंबाचं कारण होण्याचं मुख्य कारण आणि थोडंसं तुम्ही रागावू नका, मुलींची आई या विशेषतः कारणीभूत आहेत. कारण मी बऱ्याच ठिकाणी मी चर्चा पण करत असतो. मी आमच्या इथे एक ते मेडिकल ऑफिसर आहेत, तेही आयुर्वेदिक आहेत. आणखी त्यांचंही म्हणणं तेच आलं, डॉक्टर राजोपाध्य म्हणून, कदाचित डॉक्टरांना माहिती असेल. तर त्यांचंही म्हणणं हेच आलं की तुम्ही म्हणताय ते खरं वस्तुस्थिती आहे. मुलीची आई किंवा मुलाची आई हे हट्टाला पेटले असतात की आम्हाला असंच पाहिजे आहे. ही वस्तुस्थिती म्हणजे मी त्या अनुभवलेली आहे. आता हा विषय झाला, हा सामाजिक झाला. आता दुसरा भाग आपण विचार करायला गेलो तर ज्या जातकाचं लग्न विवाह करायचा आहे त्याच्या पत्रिकेमध्ये असलेले योग, जागेवरती बसलेले स्थानापन्न झालेले जे ग्रह आहेत
त्याच्यावरती सुद्धा बरंचसं अवलंबून आहे. आपण म्हणतो गुरु हा सगळा देणारा अतिशय राजस्व असलेला असा दाता असलेला गुरु, तो जर का सप्तमात जर का असेल तर त्यामुळे सुद्धा म्हणजे एवढा शुभग्रह असून सुद्धा विवाह उशिरा झालेला आहेत असे मी माझ्या अभ्यासात आलेले आहेत. आणि बाकीचं काय शनी महाराज, राहू, केतू, बुध हे जे ग्रह आहेत हे तर आहेत, हे उशीर करतातच. आणि फक्त चंद्र आणखी शुक्र हे 2 जर का ग्रह सोडले, परंतु ते सुद्धा सोडले तरी त्यांच्यावरती कोणत्याही पापग्रहांची दृष्टी असता कामा नये, नाहीतर तिथेही विलंब ठरलेला आहेच. म्हणजे जवळजवळ बरेचसे ग्रह जे आहेत हे विलंबाला कारणीभूत होताच ते ज्या ठिकाणी बसलेले आहेत त्याच्यावरती अवलंबून. आता आपण थोडक्यात लग्न विवाह बघत असताना आपण सप्तमस्थान पहिल्यांदा पाहतो. सप्तमस्थानामध्ये काय परिस्थिती आहे तर त्याचा आपण विचार करतो. तर थोडंसं मी वाचून दाखवतो. विवाहासाठी जन्मलग्न कुंडलीतील 7व्या स्थानाचा विचार केला जातो. समाजाच्या चालीरीतीप्रमाणे जातकाचे आईवडिलांचा जातकाचा विवाह करण्याचा विचार केला जातो व ज्या वयामध्ये आईवडिलांची विवाहविषयक चिंता निर्माण होते, जातकाच्या विवाहाची चिंता निर्माण होते, योग्य वेळेत विवाह जातकाचा घडून येत नाही, म्हणजेच विवाह विलंब त्याच वेळेस दिसून येतो. जोपर्यंत विवाह होत नाही पण विचार डोक्यात चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये विवाह विलंब झाल्याचा दिसून येतो. विवाहाबाबत गोचरीने ग्रहांचा विचार करावा लागतो, परंतु जातकाचे लग्न कुंडलीतच विवाहास विलंब होणारे ग्रहमान असल्यास जातकाचा विवाह हा उशीर होताना आपल्याला दिसून येतो. विवाहाचा विचार करत असताना जातकाचे लग्न कुंडलीतील प्रामुख्याने चंद्र, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा विचार केला जातो. रवी पण आहे त्याच्यामध्ये. चंद्र, रवी, शुक्र आणि मंगळ या ग्रहांचा जास्तीत जास्त करून विचार केला जातो. जातक वधू असल्यास वधूचे कुंडलीत रवी आणि मंगळाचा विचार केला जातो. तर जातक पुरुष ग्रह असेल तर त्याच्या पुरुष जातकासाठी चंद्र आणि शुक्र या ग्रहांचा विचार केला जातो. जन्मकाळी जन्मकुंडलीत चंद्र, रवी, शुक्र व मंगळ बलवान असल्यास व 4ही ग्रहावर शुभग्रहांची युती, शुभग्रहांची दृष्टीत असल्यास, तसेच सप्तमेश शुभस्थितीत असल्यास जातकाचा विवाह हा योग्य वयात व योग्य वेळेत होऊन जातो. उशिरा विवाह होण्याची मुख्यतः कारणे म्हणजे जातकाचे मूळ जन्मलग्न कुंडलीत सप्तमस्थानी शनी, मंगळ, हर्षल, नेपच्यून यासारखे असलेले पापग्रहांची उपस्थिती अथवा या पापग्रहांची दृष्टी त्या सप्तम स्थानावरती असणे यामुळे विवाहास विलंब होतो. तसेच रवी, मंगळ हे हर्षल, शनीच्या कुयोगात असताना विलंबसुद्धा होतो. विशेषतः जातकाची पत्रिकेत चंद्र, शुक्र हे दोन्ही ग्रह शनी महाराजांचे अशुभ योगात असल्यास विवाहास विलंब दिसून आलेला आहे. चंद्र निर्बली, हिनबली असताना हा चंद्र 6, 8, 12 या स्थानी पापग्रहांच्या युतीत असताना शुक्र नीच राशीत म्हणजेच कन्या राशीत, शुक्र कन्या राशीमध्ये नीच आहे. शुक्र या चंद्र या दोन्ही ग्रहावर शनी मंगळ ग्रहांची दृष्टी असल्यास यामुळे विवाहास विलंब होतो. तसेच चंद्र, शुक्र या ग्रहांचे ज्या स्थानामध्ये आहेत त्यांच्यावर पापग्रहांची दृष्टी असल्यास त्यांचे पापग्रहांची 7वी दृष्टी त्या चंद्र, शुक्रावरती असल्यास त्यामुळे सुद्धा विवाहास विलंब होत असतो. जातकाचे सप्तमस्थान पापकर्त्रीत असतो, म्हणजे पापकर्त्यात मी सांगायची आवश्यकता नाही आहे. विवाह कारक शुक्र, चंद्र पापकर्त्रीत असणे किंवा जातकाचा जन्म व्यतिपात योग, वैधृत योग हे सुद्धा योग जे आपल्या पंचांगामध्ये पाहायला मिळतात तर ते सुद्धा कारणीभूत ठरलेले आहेत. या कुयोगावर असणे किंवा विष्टीकरण हा एक जो योग आहे, करण आहे, त्या ह्या विष्टीकरणामुळे सुद्धा विवाहास विलंब होतो. विवाहास विलंब झालेला आहे. आता काही कुंडल्या मी इथं घेतलेल्या आहेत. स्वतः माझीच कुंडली सांगतो मी. माझा जन्म आहे 11 मे 1960.
जन्मकुंडलीनुसार माझा जन्म रात्री 9:45 जन्मकुंडलीनुसार लग्न धनु आलेलं आहे आणि धनु लग्नामध्ये शनी आणि गुरु हे दोघेही वक्री आहेत, पण तिथं दोघेही चांगले युतीमध्ये बसलेले आहेत. आणि सप्तम स्थान हे मिथुन राशीचं आहे आणि मिथुन राशीचा स्वामी जो आहे तो रवी शुक्र यांच्याबरोबर पंचमात बसलेला आहे. म्हणजे या ठिकाणी शनीची दृष्टी आली, गुरुची दृष्टी तर शुभदृष्टीच आहे, त्यामुळे गुरुचा काय प्रश्नच येत नाही. पण शुक्र जो विवाहकारक ग्रह जो आहे तो या ठिकाणी बिघडला गेला, कारण रवीबरोबर तो बसलेला आहे. त्याचबरोबर सप्तमेश जो आहे बुध तोही तिथं आहे, कारण बुधाचं वय हे 32 वर्ष आहे. 23 वर्षसुद्धा दिलेलं आहे काही पण ग्रंथामध्ये, पण 23व्या वर्षीसुद्धा लग्न होत नाहीत किंवा टिकत नाहीत असं माझं एक मत आहे. त्यानंतर माझा मुलगा, माझा मुलगा, माझी मुलगी, माझी बायको अशी चौघांचीही घेतलेली आहे या ठिकाणी. माझा मुलगा 13/3/1995 सकाळी 9:45चा जन्म आहे त्याचा, सातारामध्ये झालेला आहे. त्याचा सकाळी 9:45 वाजता मेष लग्न उदित झालेलं आहे. कसला लागतो मेष लग्न उदित झालेलं आहे त्या ठिकाणी. मेष लग्नाला शुक्राची तूळ रास सप्तम स्थानी आलेली आहे. मेष लग्नाला केतू मेषेत बसलेला आहे, तर राहू सप्तमात बसलेला आहे. आणखी हा जो विवाहकारक शुक्र जो आहे तो दशम स्थानात मकर राशीमध्ये शुक्र बसलेला आहे. त्याच्याबरोबर आहे नेपच्यून आणि हर्षल असे दोन्ही पापग्रह त्या ठिकाणी बसलेले आहेत. त्यामुळे त्याचा विवाह अद्यापर्यंत झालेला नाही, पण मला नाही वाटत त्याचं पुढच्या दिवाळीच्या त्याचं लग्न होऊन जाईल असं माझ्या होराप्रमाणे आहे. आता माझी मुलगी, मगाशी मी सांगितलं तुम्हाला की माझ्या मुलीचा विवाह फार उशीर झाला, पण आता तिचं इतकं सुंदर झालेलं आहे. माझा जावई मला कामाला ठेवेल एवढी त्याची ताकद आहे. उशिरा जरी लग्न झालं तरी इतकीच त्याची ताकद आहे अशी. आणि ती सुद्धा इन्फोसिसमध्ये सर्व्हिस करते, म्हणजे ती सुद्धा इंडिपेंडेंटली कमवते. पुण्यामध्ये असते ती, त्यामुळे मी आता तिथं जास्त सांगत बसत नाही. माझी मिसेस तिला सांगितलेलं आहे बरं का, तुम्ही सांगतो दोघेही विचित्र अनुराधा नक्षत्र. माझं पण अनुराधा नक्षत्र वृश्चिक हो, आहे. आणि माझ्या नवऱ्याची पण वृश्चिक आहे. फक्त विशाखा नक्षत्र. मिसेसचा जन्मतारीख आहे 30 मे 1961 दुपारी 12:05 सोलापूरचा आहे. सप्तम स्थानी कुंभ रास आहे आणि कुंभ राशीचे स्वामी शनी महाराज हे षष्ठामध्ये मकरेमध्ये बसलेले आहेत. म्हणजे सप्तमेश षष्ठामध्ये हा जरा योग थोडासा मला थोडं त्रासदायक. हे अर्थात मला माहिती नव्हतं. हे परवा मिसेसनं मला सांगितलं, माझी लिहून बघा आणि काय होतं तेवढं सांगा. मी काही तिला सांगायला गेलो नाही. संसार चांगला झाला. अगदी व्यवस्थित झाला आहे, अगदी व्यवस्थित झाला आहे. साताऱ्यात या ना, बिलकुल घरी या. घर आपलं 40 लोकांची पिकनिक. येऊ दे काय अडचण नाही. सगळ्यांना व्यवस्था करतो. व्यवस्थानी कर्क रास आहे आणि तिथं मंगळ बसलेला आहे की जो हीनबली झालेला आहे. पण हा मंगळ हर्षलयुक्त बसलेला आहे, त्यामुळे मंगळ खराब झालेला आहे. विवाहकारक शुक्र मेष राशीत कृत्तिका या क्रूर नक्षत्रात बसलेला आहे, त्यामुळे त्याचा विवाह उशिरा आहे. हा माझा ठोकताळा आहे. अजून जवळजवळ 10-12 पत्रिका आहेत, वाचून दाखवू. काय आज त्यांना PhD मिळेल. मला करायला पाहिजे. रात्रभर बिचाऱ्यानं सकाळी पण 5ला उठून लिहित होते. माझं उपस्थित एकत्रच त्यांना एक फ्लॅट दिलेला मी म्हणलं की ते झोपलेले नाही, ते तुम्ही काय त्याला काम दिलं पाहिजे, लिखाण चालू होतं. आता हे नाव नाही आहे मात्र इथं, पण जातक म्हणजे घेतलेलं नाही आहे. जातक आहे 10/9/96. हां, 10/9/96 दुपारी 4:05 जन्म आहे. कोल्हापूरचा जन्म आहे. लग्नी मकर रास आहे. हर्षल आणखी नेपच्यून युक्त आहे. त्यांची पूर्णपणे दृष्टी गेली सप्तम स्थानावरती.
सप्तम स्थानामध्ये मंगळ निचेचा झालेला आहे, कारण तिथं कर्क रास आहे. मंगळाबरोबर चंद्र पण तिथं बसलेला आहे, आणखी शुक्र पण तिथं बसलेला आहे. शुक्र आणखी मंगळ ही जी युती आहे ही खराब झालेली आहे. शुक्र खराब झालेला आहे आणि हा शुक्र खराब झाल्याकारणानं हा विवाहास विलंब झालेला आहे. नाही, विवाह अजून झालेलाच नाही आहे ह्या मुलीचा. पुढचा हे आहे, आता ही जुनी पत्रिका आहे, 5 नोव्हेंबर 1935ची आहे. ही स्त्री जातकाची कुंडली आहे. लग्नी धनुरास असून राहू आणखी मंगळ लग्नामध्ये बसलेले आहेत. अर्थातच सप्तमस्थानी बुधाची रास आलेली आहे, आणखी तिथं केतू बसलेला आहे. या कुंडलीत चंद्र व शनी वक्री आहे, अंशात्मक युतीत आहे, कारण चंद्र हा लग्नासाठी फार आवश्यक ग्रह आहे. लग्नी धनुराशीत मंगळ राहू यांची युती बसलेली आहे. शुक्र विवाहकारक ग्रह याचा शनी यांचा षडाष्टक योग झालेला आहे. शुक्र आणखी शनीचा. शुक्र दशमस्थानी बुध राशीत बसलेला आहे. तर शनी महाराज हे तृतीय स्थानी कुंभेमध्ये बसलेले आहेत. हा षडाष्टक योग तिथं झालेला आहे आणि शुक्राशी षडाष्टक योग झाल्या कारणानं तिचं लग्न अजूनही झालेलं नाही. पुढची पत्रिका आहे 11 डिसेंबर 1931 रात्री 8 वाजता पुणे इथं. ह्या सगळं मी माझा स्वतःचा अभ्यास करून केलेला आहे बरं का. मिथुन लग्न प्लुटो मिथुन लग्नामध्ये बसलेला आहे. सप्तम स्थान पूर्णपणे बिघडलेलं आहे, कारण तिथं सप्तम स्थानात धनुरास आहे. तिथं शुक्र शनी बुध मंगळ चंद्र असे हे ग्रह बसलेले आहेत. या ठिकाणी शुक्र शनी यांची युती झालेली आहे. मंगळ चंद्र यांची युती झालेली आहे. शुक्र मंगळ यांची युती झालेली आहे. म्हणजे एकूणात सप्तम स्थान तर बिघडलेलं आहे. त्याच्याशिवाय शुक्र शनी ही जी युती झालेली आहे ही सुद्धा खराब आहे. शुक्र हा मुळातच तिथं खराब झाल्या कारणानं विवाहाला विलंब झालेला आहे. इथं लिहिलेलं आहे बरंचसं. सप्तम स्थान पूर्णपणे बिघडलेले आहे. सप्तम स्थानी शुक्र व्ययेश व पंचमेश शनी महाराजांच्या बरोबर आहे. चंद्र शनी यांची युती सप्तम स्थानी झालेली आहे. सप्तमाचा अष्टमेश व षष्ठेश चंद्र व षष्ठेश मंगळ सप्तमात त्या दोघांची युती आहे. व्ययेश शुक्र सप्तमात शनीबरोबर बसलेला आहे. व्ययेश व पंचमेश शुक्राचा हर्षलबरोबर षडाष्टक योग झालेला आहे. त्यामुळं या जातकाचा विवाह विलंबाने झालेला आहे. पुढचा जन्मतारीख 4/7/1935. लग्न सिंह लग्न आहे. सिंह लग्नामध्ये सिंह राशीत शुक्र आणखी नेपच्यून हे 2 ग्रह बसलेले आहेत. अर्थात इथं शुक्र पूर्णपणे बिघडलेला आहे. विवाहकारक ग्रह आहे तो. शुक्र नेपच्यून युती आहे. सप्तमस्थानी शनी महाराज आणि तेही वक्री आहेत. शनी महाराज वक्री आहेत, त्यामुळे सप्तम स्थान बिघडलेलं आहे. शनी व नेपच्यून यांची प्रतियुती झालेली आहे, कारण लग्नामध्ये नेपच्यून शुक्र बसलेले आहेत. सप्तमामध्ये शनी आणि तो वक्री आहे. त्यामुळे सदरचा विवाह वर्ष 33 नंतर झालेला आहे असं दिसून आलेलं आहे. पुढची जन्मतारीख 11 फेब्रुवारी 1933. आता याच्यामध्ये लग्नी कुंभरास असून लग्नी बुध राहू ग्रह व राहू ग्रहाची दृष्टी सप्तम स्थानावरती बसलेली आहे. सप्तम स्थान हे विवाहाचं स्थान असल्याकारणानं ते सप्तम स्थान पूर्णपणे बिघडलेलं आहे. आता सप्तम स्थानामध्ये पुन्हा कोण कोण बसलेले? सिंह रास आलेली आहे, कारण लग्न आहे कुंभ राशीचं. तिथं मंगळ आहे, तो वक्री आहे. तिथंच गुरुही बसलेला आहे सप्तम स्थानामध्ये. नेपच्यून तिथं आहे, केतू पण आहे आणि चंद्र पण आहे. विवाहकारक शुक्र व्ययस्थानी मकर राशीत रवी या शत्रुग्रहाबरोबर बसलेला आहे, कारण व्ययस्थानामध्ये चतुर्थेश आणखी भाग्येश हा शुक्र शनी आणखी रवी यांच्याबरोबर बसलेला आहे आणि त्यामुळे व्ययस्थान पूर्णपणे खराब झालेलं आहे. व्ययस्थान हे शयन स्थान म्हटलं जातं. सप्तम स्थानात मंगळ वक्री हा ग्रह नेपच्यून व केतू या ग्रहाबरोबर बिघडलेला आहे. षष्ठेश चंद्र सप्तमात नेपच्यून केतू मंगळ वक्री आहे, ग्रहांची युतीत आहे. वरील वस्तुस्थिती पाहता सदर जातकाचा विवाह वर्ष 36 म्हणजेच विलंबाने झालेला आहे. पुढची पत्रिका आहे जन्मतारीख 27/8/1917. सदर जातकाचे लग्न कुंडलीत मकर लग्न आहे. मकर लग्नामध्ये हर्षल लग्नी बसलेला आहे, तो आहे वक्री.
लग्नी मकर राशीत हर्षल वक्री हा अतिशय पापग्रह बसलेला आहे. त्याची दृष्टी सप्तम स्थानावरती गेलेली आहे. सप्तम स्थानामध्ये कर्क रास येते आणि कर्क राशीमध्ये सप्तम स्थानी शनी आणि नेपच्यून हे दोन्ही अतिपापग्रह बसलेले आहेत. पर्यायानं त्याचं जातकाचा विवाह पण उशीर झालेला आहे. त्याच्या पुढं आणखी सांगितलेलं आहे सप्तमेश चंद्र व्ययात राहूबरोबर बसलेला आहे. त्यावर मंगळ केतू आणि प्लुटो या तिन्ही ग्रहांची दृष्टी पडलेली आहे. कारण षष्ठ स्थानामध्ये मिथुन राशीमध्ये मंगळ केतू प्लुटो आहेत आणि व्ययस्थानामध्ये धनु राशीमध्ये चंद्र आणखी राहू बसलेले आहेत. चंद्र बिघडला, मंगळ जो आवश्यक असतो विवाहासाठी तोही बिघडला आणि तिथं केतू पण बसलेला आहे. सप्तम स्थान पूर्णपणे पापग्रहामध्ये पापग्रहाच्या कैचेत म्हणजे पाप कर्तव्यामध्ये बसलेला आहे. सदर 27/12/57चा जन्म आहे. हा माझ्या भावाचा जन्मतारीख आहे. आता त्याची जन्मलग्न कुंडली काढली तर कुंडलीमध्ये मेष लग्न येतं. मेष लग्नी केतू बसलेला आहे. सप्तम स्थानामध्ये राहू, नेपच्यून, गुरु असे तिन्ही ग्रह की जे विवाहाला मुळातच उशिरा करणारे आहेत. सप्तम स्थानात राहू, नेपच्यून, हर्षल हे पापग्रहामुळे सप्तम स्थान बिघडलेले आहे. सप्तमेश शुक्र, सप्तमेश तुळ रास येते कारण लग्न आहे मेष. शुक्र दशम स्थानी मकर राशीत बसलेला आहे कारण मकर रास शनीची रास आहे. त्यामुळं विवाहाला विलंब झालेला आहे. विवाहकारक ग्रह शुक्र राहू नेपच्यूनच्या केंद्र योगामध्ये आलेले आहेत कारण सप्तम स्थानी राहू नेपच्यून दोघेही बसलेले आहेत. चंद्रग्रहावर प्लुटोची दृष्टी पडलेली आहे. चंद्र आहे एकादश स्थानी कुंभ राशीमध्ये आणि त्याच्यावरती प्लुटोची पंचम स्थानामध्ये जो सिंह राशीत बसलेला आहे त्याची दृष्टी पडलेली आहे. अशा रीतीनं या जातकाचा विवाह वर्ष 30 नंतरच झालेला. माझ्या भावाचंच पत्रिका आहे. पुढचा हाही माझ्या भावाचंच आहे. माझ्यापेक्षा थोरले भाऊ आहेत ते दोघंही. सदर जातकाचे लग्न कुंडलीत वृश्चिक लग्न आहे आणि वृश्चिक लग्नामध्ये शनी आणि राहू हे दोघेही तिथं बसलेले आहेत. लग्नी राहू शनी राहू वृश्चिक राशीत असून त्यांची दृष्टी सप्तम भाव स्थानावरती बसलेली आहे. सप्तम स्थानामध्ये शुक्र आणखी केतू वृषभ राशीमध्ये बसलेले आहेत. त्यामुळे इथं शुक्र खराब झालेला आहे. केतू तिथं बसलेला आहे. शनी महाराजांची दृष्टी विवाह स्थानावरती पडलेली आहे. अर्थातच याचा विवाह विलंब झालेला आहे. तो 26-27 त्याचं लग्न झालेलं आहे. आता ही अनामिकेची एक लग्न आहे. अनामिका म्हणून म्हणजे नाव माहिती नाही आहे. सदर जातकाचे लग्न कुंडलीत कन्या लग्न असून लग्नी गुरु हा वक्री आहे. सप्तम भावामध्ये मीन रास येत आहे व सप्तमात रवी मंगळ हे दोघेही पापग्रह आहेत. रवी मंगळ हे दोघेही सप्तमामध्ये बसलेले आहेत. वरती गुरु बसलेले आहेत. गुरुची चांगली शुभदृष्टी पडलेली आहे पण हे दोन्ही ग्रह पापग्रह आहेत रवी आणि मंगळ. त्याच्याचबरोबर हे सप्तम स्थान जे आहे हे पापकर्तृमध्ये सापडलेलं आहे कारण षष्ठ स्थानामध्ये कुंभ राशीमध्ये शनी बुध शुक्र हे जरी चांगले असले जरी मित्र असले तरी बुध शुक्र शत्रू आहेत दोघंही. त्यामुळं शनीमुळं आणखी अष्टम स्थानामध्ये मेषेमध्ये हर्षल आहे. त्यामुळं हे सप्तम स्थान जे आहे हे पापकर्तृमध्ये सापडलेलं आहे. विवाहकारक शुक्र जो आहे तो कुंभ राशीमध्ये षष्ठ स्थानामध्ये बसलेला आहे की जो कुटुंब स्थानाचा अधिपती आहे. त्यामुळे तो शुक्र बिघडलेला आहे. विवाहकारक शुक्र आहे तो खराब झालेला आहे. शुक्र ग्रहावरती नेपच्यूनची सप्तम स्थानी बसलेली आहे की नेपच्यून हा सिंह राशीमध्ये व्ययात बसलेला आहे. त्यामुळं नेपच्यूनची 7वी दृष्टी शुक्रावरती पडलेली आहे. त्यामुळं विवाह विलंब झालेला आहे. चंद्रावर शनी महाराजांची दृष्टी आहे. चंद्र पराक्रम स्थानामध्ये वृश्चिकेत आहे तर शनी महाराज षष्ठ स्थानामध्ये त्याची दृष्टी चंद्रावरती पडलेली आहे. अर्थातच ह्या जातकाचा विवाह उशिरा झालेला आहे. अजून एक आहे. आता ही पुतण्याची आहे बरं का माझ्या. हां, त्याचा जन्म आहे 20/4/1980. जन्मवेळ पहाटे 3:08 कोल्हापूरचा. लग्न कुंभ लग्न आहे. लग्नी केतू आहे. आणखी सप्तम स्थानामध्ये मंगळ राहू शनी गुरु सिंह राशीमध्ये बसलेले आहेत. कुंभ लग्नी केतू बसलेला आहे.
सप्तम स्थानात शनी, राहू, मंगळ हे अतिपापग्रह असून त्यावर केतूची दृष्टी पडलेली आहे. विवाहकारक शुक्र वृषभ राशीत असून हर्षल व नेपच्यूनच्या सप्तम दृष्टीमध्ये बसलेले आहेत. वृश्चिकेत दशमस्थानी हर्षल आणखी नेपच्यून बसलेले आहेत आणि त्याची डायरेक्ट सातवी दृष्टी जी आहे ती वृषभ राशीत बसलेला चतुर्थस्थानी शुक्रावरती पडलेली आहे. त्यामुळे शुक्र बिघडला अर्थातच माझ्या पुतळ्याचं ही पुतळ्याची हे आहे, त्यामुळे त्याचं लग्न उशिरा झालेलं आहे. असे म्हणून जवळजवळ 15 या कुंडल्या मी सोडवलेल्या आहेत. अजूनसुद्धा सोडलेले आहेत ते आता वेगळ्या ठिकाणी आहेत. तेवढं बोलून मला जे नवीन अभ्यासक आहेत त्यांनी शिका. कुंडली कशी लिहायची शास्त्रशुद्ध पद्धतीने हे उदाहरण. कारण ते प्रथम पहिले ते खिलारे सरांचे विद्यार्थी आहेत, नंतर माझे झालेले आहेत आणि मी पण खिलारे सरांची विद्यार्थिनी आहे आणि नंतर ह्या सरांची झालेली आहे. असं असतं नाही का, गुरु बदलतात. पण अभ्यास त्यांचा खरंच चांगला आहे, दांडगा आहे. आणि काल रात्री बसून त्यांनी 15 पत्रिका या लिहिलेल्या आहेत. माझ्या लेखी परीक्षेचं फळ सकाळी 5ला उठून पण बिचारे लिखाण. म्हणजे सगळ्यांना वाटलं असेल मी व्हिलन, पण काय आहे, आपण PhD देणार आहोत, ते त्याचं काहीतरी मान आहे. कुठेही त्यांनी शिकवलं आणि जर येत नाही असं वाटलं तर नाव माझं किंवा संस्थेचं माझ्या खराब, माझ्या गुरूंचं पण नाही होता कामा. त्यामुळे मी ताहून सुलाखूनच देते. हे मी ठरवलेलंच आहे, अशी वाटायची नाही. तशी पात्रता योग्य असली नाही तर सांगते मी 6 महिन्याने घ्या, काय घाई आहे एवढी आत्ताच. 6 महिने हळूहळू करा, काही हरकत नाही, पण करा. त्याच्याशिवाय सोडत नाही मी त्या विद्यार्थ्याला, आलंच पाहिजे. आता दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना अभ्यास त्यांना सुखाने झोप नसेल नाही काल लागली. समीक्षा उद्या काय विचारेल नाही तर. आणि चहा मला कसा येतो करायला ते सांगितलं नाही. बोला माझ्याबद्दल बोला, थोडंसं बोला. हो बोला. काय परिस्थिती अशी झाली अगदी अलीकडंच, म्हणजे मला वाटतं 8 दिवसापूर्वी समीक्षा त्यांची माझं तुम्ही येणार संमेलन का येणार नाही म्हटलं. येतो म्हटलं. तुमच्याबरोबर ते नागठाण्याचे जे आमच्या साताऱ्याच्या जवळचे गाव आहे मेघश्याम महामुनी, त्यांना येताना घेऊन यायचं. येतो म्हटलं, काय अडचण नाही आहे. त्यांचं माझं दोघांचं आम्ही रिझर्वेशन केलं एसटीचं. आणि काल त्यांना सांगितलं बाबा माझी अशी अशी अडचण आहे, थोडंसं राहायला. काल या बादरबाईनं तो जो फ्लॅट होता तो इतका स्वच्छ करून ठेवला. आमच्यासाठी 4 गाद्या आणून ठेवल्या. आता त्यांनी कसं काय त्यांच्या अंगात तेवढं संचारलं हे काय सांगता येत नाही. मला वाटतं ते सद्गुरूची कृपा किंवा सद्गुरू संचारलेले असावेत अशी माझी धारणा आहे. एवढं झाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला त्यांनी जेवायला पण घातलं आणि सकाळी उठल्यानंतर इतका सुंदर चहा करून घेतला. कारण मला डायबिटीस आहे, मला साखर अतिशय कमीच लागते. किंबहुना मी चहा म्हणजे दूध साखरेचा चहा पितच नाही, काळा चहा पितो मी. पण मला त्यांच्याकडे चहा अतिशय आवडला, कारण तो कधी नव्हते मला गोड चहा पाहायला मिळाला. आणि काय पाहिजे याच्यासारखं. त्यामुळे सकाळपासून मला ते अमृत मिळत गेलेलं आहे. ते अमृत मिळणार. नक्की 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 नक्की. अशा या आमच्या आणि इतकी पळापळ ते त्यांना बघितल्यानंतर आमच्या अंगात सुद्धा तेवढं संचारतं की नाही आपण काहीतरी कमी पडतोय मात्र. हे मात्र आहे, तेवढं मात्र आम्हाला गिल्टी वाटतं की आपण एवढं का करू शकत नाही. ही परिस्थिती आहे मात्र. तर ठीक आहे, थोडासा वयासमोर आणि इतर काही गोष्टी आहेत. सगळ्यांनी स्वतःला बेस्ट म्हणा, म्हणजे बेस्ट होणार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खूप छान. सगळ्यांनी कडकडाट परत एकदा त्यांच्यासाठी करा. आणि चहा मला सुंदर येतो असं ते म्हणाले म्हणून माझ्यासाठी सुद्धा करा. तरच तुम्हाला मी चहा करून घालीन. माझ्या घरी या. ओके. आता बघा, नव्या दामाचे शिलेदार जे आहेत विकास नालकर हे कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. मुख्य म्हणजे माझ्या मुलाच्याच वयाचे आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हुशार आहेत, नेट सेट झालेले आहेत आणि प्राचार्य आहेत आणि प्रॅक्टिस करत आहेत. अहमदनगरला प्रॅक्टिस करत आहेत कॉलेजमध्ये प्राचार्याची. प्राध्यापक म्हणून आहेत ते. तर त्यांनी सुंदर PhD त्यांनी म्हणजे साठीचा प्रबंध सुंदर त्यांनी तयार केला. पण बाय ॲक्सिडेंटली ते मला सापडले. अक्षरशः ज्योतिष प्रबोधिनीचं
व्यासपीठ असतं आणि त्यांची बुधवारी व्याख्यान मला असते. ती कधी नव्हे ती मी जॉईन झाली आणि नेमकं सरांनी मला त्याच्यात पाहिलं आणि सर म्हणाले, इथे ना समीक्षा दिसते, तिला जरा बोलू दे. समीक्षा मॅडम बोलताय का 4 तारखेबद्दल? मला माहितीच नाही. ह्यानी मला एवढ्या 100 लोकांमध्ये पाहिलं ते कवळ्याच्या नजरेने आणि मग मी बोलले तर त्याच्यानंतर म्हटलं की समीक्षा मॅडम सगळे नंबर मागतायत तुमचा आता 4 तारखेचं. म्हटलं जे फी भरतील ना त्यांना द्या, सगळ्यांना काय नंबर माझा देऊ नका. कारण आपलं हे जे हॉल आहे इथे आपल्याला पैसे भरायला लागतात आणि सगळं आपण देतो त्यांना, त्याचे पण पैसे लागतात आणि अशा प्रकारे हे मला जोडले गेले. हुशार आहेत आणि आपण जेवढे मोठे मोठे विद्वान महोदय ज्यांची नावं पण सगळ्यांची मला माहीत नाहीत, त्या सगळ्यांच्या डिग्री आहेत त्यांच्याकडे, त्या पण उच्च डिग्री आहेत. तरी पण त्यांना का माहिती नाही माझ्याकडे PhD करायची वाटतं, ती ते भगवंतालाच जाणे आणि तेच जाणे. यावर इकडे म्हणजे आमची नवीन आहे, एवढी ओळख नाही आहे म्हणून मी कल्पना दिली, पण ब्रिलियंट आहेत ते. सर्वांना माझा नमस्कार. तर समीक्षाताईंनी माझा परिचय करून दिला. मी तसा प्रॉपर राहुरीचा आहे, अहिल्यानगर. अत्यंत खेडवळ गाव आहे माझं, 4ही बाजूनी डोंगर आहे आणि अत्यंत गावामध्ये म्हणजे ज्योतिषाचा साधा गावात नाही तर पंचकृषीसुद्धा लवलेश नाही आहे. म्हणजे पंचकृषीमध्ये फक्त एकच ब्राह्मण कुटुंब आहे, ते पण पूजाविधी करतं. तर तिथनं मी शिकण्यासाठी पहिलं नगरला आलो. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते पुणे विद्यापीठामध्ये झालेलं आहे. राज्यशास्त्र हा माझा विषय. प्रथम प्रयत्नातच मी नेट सेट पास झालो आणि पुण्यामध्ये राहत असल्यामुळं मला असं सतत वेगवेगळ्या वाचनाची आवड होती. तर त्यामध्ये मला सुरुवातीला ज्योतिषशास्त्रामध्ये आवड निर्माण झाली. मी फलज्योतिष अभ्यास मंडळ पुणे इथं विजय जाकातदार सरांकडं ज्योतिष प्रवीण ज्योतिष प्राज्ञ हे शिकलो. नंतर सरांचे कायम लेक्चर्स वगैरे ऐकायचो, नंदकिशोर जाकातदार सरांचे यूट्यूबला कायम, कारण की वेदचक्षु व्याख्यानमाला आणि सरांच्या ब्रोन ज्योतिष मंडळाचे असेल, मालती शर्मा मॅडम, म्हणजे प्रत्यक्ष त्यांचे संपर्क नाही आला पण यूट्यूबला कायम त्यांचं ऐकत जायचो. नंतर विकास खिलारे सरांकडं मी ज्योतिष भास्कर, ज्योतिष पंडित ह्या पदव्या मी घेतल्या. काही ऑनलाईन पद्धतीने न्यूमरोलॉजी असेल, वास्तुशास्त्र असेल, असं वेगवेगळं शिकत गेलो. आणि फक्त शिकत नाही गेलो, कारण की मी राज्यशास्त्रामध्ये नेट सेट असल्याबरोबर मी म्हणजे माझ्या विषयामध्ये सुद्धा PhD करतोय. म्हणजे राज्यशास्त्रामध्ये एक 3 महिन्यामध्ये त्याचंही माझं सबमिशन आहे. सोबत मी ज्यावेळेस ज्योतिषमध्ये आलो, कारण की क्युरिओसिटी वाढत गेली. जसं मालती शर्मा मॅडमनी सांगितलं की तुम्ही घटस्फोट वाचायला पाहिजे. म्हणजे मी खूप इथं सगळ्यांमध्ये सगळ्यात लहान आहे वयाने, म्हणजे खूप लहान वयाचा ज्योतिष आहे मी. तर मी आजपर्यंत माझ्या प्रयत्नांना 3 घटस्फोट आणि 3 सुसाईड केस प्रॉपर वाचलेलं आहे. म्हणजे मला अनुभव सांगायला वाटेल. मी त्या महिलेचं खरं तर नाव घेणार नाही, डॉक्टर आहेत त्या, BHMS डॉक्टर, आणि काहीतरी कुटुंबक आणि लव्ह रिलेशनमुळं वाद झाले आणि मला आता संपून घ्यायचं आहे आणि माझा नंबर असा त्यांना मिळाला. तर मी त्यांना पूर्ण असं काउन्सिलिंग करून ते असं पूर्ण बाहेर काढलं. त्यानंतर, कारण ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण कुटुंब मला भेटायला आलं. मी काय ऑफिस वगैरे असं काहीच म्हणजे केलेलं नव्हतं आणि काहीच नाही, पण म्हटलं खरंच आपण आपल्या मार्गदर्शनामुळं कोणाचे कुटुंब वाचतंय, कोणाचे जीव वाचतंय, यापेक्षा पुण्याचं काम काय असेल, नाही का. म्हणजे त्याच्यानंतर नंतर विजय जाकातदार सरांकडे गेलो तर त्यांनी मला एकच सांगितलं की जे काही करतो ना ते सगळं रिसर्चच्या बेसने असलं पाहिजे. मी खरं तर जिथं काम करतो ना, मी म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की पूर्णतः लेफ्टिस्ट विचारधारेचं कॉलेज. म्हणजे माझं जे विभाग आहे राज्यशास्त्र विभाग, म्हणजे प्रत्येकाला अंदाज आला असेल की 24/7 फक्त पॉलिटिक्सच चालतं तिथं. आणि तिथं जर ज्योतिष व्यक्ती, तो विद्यार्थी, यंग जनरेशन, तर किती मला सामना करावा लागत असेल. तो म्हणजे विभाग प्रमुखापासून ते, पण मी त्यांना तेच सांगतो की हे शास्त्र आहे. मी मागच्या वेळेस 6 महिन्यापूर्वी सुद्धा सरांकडे येऊन गेलो, सरांच्या ऑफिसला, म्हणजे ते सरांचं जे ऑफिस आहे तिथं. सरांनी सुद्धा मला सांगितलं की शास्त्र मांडता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला उत्तर देता आली नाही म्हणून जर तुम्ही शांत्या वगैरे सांगत असतो तिथं तुमचं अपयश आहे. ते शास्त्र कसं हे पटून देता आलं पाहिजे. तर हे मी तिथं सांगण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या ठिकाणी वाचन, पुस्तकं. त्याच्यामुळं काही शिक्षक मला आज प्रदीप पंडित सर आहेत, म्हणजे कारण की मला असं वाटतं ना, ज्योतिषाचा खूप मोठं समुद्र आहे. मला कधी म्हणजे आत्ता म्हणजे एक पेलाच बरं, आता मी कुठं पाणी घेतलं का काय असं वाटतंय मला. खूप सारं शिकण्यासारखं याच्यात. अंकशास्त्र आहेत, ज्योतिषशास्त्र आहेत, वास्तुशास्त्र आहे.
पण मला असं वाटतं ना की कुंडलीमधनं बऱ्यापैकी सगळं आपल्याला कळतं त्याच्यातनं. मग ते केपी ज्योतिष असेल किंवा आपलं पारंपरिक वैदिक ज्योतिष असेल. मी केपीमध्ये पण कृष्णमूर्ती विशारद ते पण केलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की ज्योतिष क्षेत्रामध्ये मी फक्त ह्याच क्षेत्राला धरून काम करणार आहे पुढं. म्हणजे कुंडली आणि कुंडली शास्त्र, कारण त्यातनंच उत्तरं कळतात. बाकीचे शास्त्र सपोर्टिव्ह शास्त्र म्हणून करू शकता तुम्ही. वास्तुशास्त्र आहे किंवा अंकशास्त्र आहे, त्यातनं संपूर्ण उत्तर नाही मिळेल. माझ्या काही मित्रमैत्रिणी की जे माझ्याबरोबर ज्योतिष ऑनलाईन पद्धतीनं काही जण शिकली ती, तर त्यांना उत्तर नाही सापडली का ते 11th आवरला फोन करतात का अरे विकास सांगतो ते असं. कारण की शोध आणि जकातदार सरांनी दोघेही बंधूंनी मला त्यावेळेस ज्या गोष्टी सांगितल्या त्या तंतोतंत पालन करतो. की कुंडली आली की ती फाईल असली पाहिजे. जसं मॅडमशी ज्यावेळेस कॉन्टॅक्ट झाला माझा की तू कशावर काम करू शकतो, मॅडम म्हणलं फक्त तुम्ही विषय सांगायचा, माझ्याकडे कुंडली रेडीच आहे. विवाहाची कुंडली आली त्याचं जसं सरांनी आत्ता सांगितलं खूप छान त्यांनी सूक्ष्मरित्या विश्लेषण केलं की विवाहाला उशीर का होतो, लवकर लग्न का होतं, नंतर शनीचा प्रभाव काय. हर्षल नेपच्यूनचा आत्ता व्यवहारे मॅडमनी जो सांगितला की हर्षल नेपच्यूनचा, मलाही त्या रिसर्चमध्ये असं जाणवलं की ज्या व्यक्तीच्या लग्नस्थानी हर्षल नेपच्यून आला, सप्तम स्थानी आला, पंचम स्थानी आला की ते डिस्टर्ब करताना तो दिसतो आणि ते ॲक्टिव्हमध्ये येत आहे. त्याच्यामुळं इथून पुढचा काळ जो राहूचा आहे, हर्षल नेपच्यूनचा आहे, हे ग्रह जास्त विचारात घ्यावा लागणार आहे. आणि आपण तसं 9 दशांचा विचार करतो, 9 ग्रहांच्या दशांचा विचार करतो. भविष्यात अशी पण वेळ येईल की ह्या ग्रहांमध्ये हर्षल नेपच्यूनचा सुद्धा विचार करावा लागेल का, किंवा तो ज्या ग्रहांच्या राशीत पडला त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं ठरेल. कारण की भविष्यात प्रश्न त्या दृष्टीने पडतील. आणि हेच नाही, जसं सुसाईडच्या याच्यावर मी माझं एक छोटंसं काम केलेलं होतं. मी काही सुसाईड झालेल्या लोकांच्या कुंडल्या म्हणजे गोळा केलेलं आहे, म्हणजे माझ्याकडे आहेत त्या. म्हणजे खरं तर मला जर अगोदर जर सांगितलं असतं मी तोच विषय घेऊन आला असतो की व्यक्ती, जसं आपण म्हणतो की 6-8-12 चंद्र गेला आणि चंद्रावर जर पापग्रहांची जर दृष्टी जर पडली तर त्या व्यक्तीला सायकोलॉजिकली तसं डिस्टर्बन्स येतो, तो व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातो. आणि मला ह्या ज्या 3 व्यक्तींची कुंडली मी त्यांना लगेच सांगितलं होतं की अरे तुला रात्री झोप येत नाही का, तुला असं खूप वेगळ्या काही गोष्टी वाटतंय का. तो म्हणतो हो. म्हणजे आपण सांगतो ना जसं चंद्र आणि पौर्णिमेचा भरती उटीवर प्रभाव पडतो तसा आपल्या मानसिक मनावर प्रभाव पडतो. तर ह्या गोष्टी कळल्यानंतर हो मला तसंच होतंय. आणि मग मी त्यावेळी काउन्सिलिंग करत करत त्याच्या एक आहे शास्त्र आणि एक आहे त्याच्या मनाची चाललेली परिस्थिती, ही काढून घेण्याच्या आधारावर सगळं काउन्सिलिंग करत गेलो आणि ते बऱ्यापैकी यशस्वी. अजून काही गोष्टी शिकतोय तुमच्या सगळ्याकडून, पण मी ते शिकत गेलो. त्याच्यामुळं मी सगळ्याच गुरूंकडून शिकत घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे असा दिवस जात नाही. म्हणजे आत्ता जरी माझी यूट्यूबची हिस्ट्री जर काढली तर रात्री 2 वाजेपर्यंत मी म्हणजे रात्री नगरवरनं निघालो मी, 12ला मला रेल्वे मिळाली. रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत प्रदीप पंडित सरांचं ज्योतिषांचं रत्नशास्त्र नावाचे 2 लेक्चर ऐकले मी जवळजवळ, आणि ते स्पीडमध्ये ऐकले. म्हणजे ते सतत माझं चालू असतं. सरांचे असतील, मॅडमचे असतील, सतत ऐकत असतो ते. कारण की मला असं वाटतं ना की कोणत्याही ज्योतिष संस्था असेल, भले अनिरुद्ध ज्योतिष संस्थाही तेवढं नावाज दिली, सरांची ब्रोन ज्योतिष मंडळ असेल, ती खूप मोठी होईल अशा माझ्या शुभेच्छा सुद्धा. मी म्हणजे नगरवरनं येतो, तुम्हाला साईंचा आशीर्वाद मिळेल, शिंगणापूरचा शनीचाही आशीर्वाद मिळेल, जो ज्योतिषासाठी खूप गरजेचा असतो. तर मी ते सतत शिकत असतो. कारण की ज्योतिषाला मला आज मी तिला एक कळालेलं आहे की आपण कोणतेही पुस्तकं किंवा एखाद्या शिक्षकाकडे शिकल्यानंतर आपलाच रिसर्च आपल्याला कामी येतो. म्हणजे ह्या निर्णयापर्यंत मी गेलेलो आहे सध्या. म्हणजे समजा विवाहाचा विषय जर घेतला तर तुमच्या वैयक्तिक 100, 200, 500 कुंडल्या, आज सरांच्या जवळ 1 लाखापेक्षा जास्त कुंडल्या झालेल्या आहेत. तर कारण की त्यांचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे, पण तो जसं आपल्याला येत जाईल तसं मला असं वाटतं की तो होऊ शकतो. बोलण्यासारखं खूप आहे. एक विषय जर दिला तर खूप बोलू शकतो, कारण की मी शिक्षक आहे आणि मला विषय जर दिला आणि गेल्या 8 वर्षापासून मी टीचिंग करतोय. सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे. आणि मला फक्त एवढं लागतं, माझं शिकण्यापेक्षा बघण्याचंच काम करत असते प्राध्यापकाकडे. नाही ऍक्च्युली प्राध्यापक म्हटल्यावर विचार्या नाही काय. आणि वर्गामध्ये गेल्यानंतर एक गोष्ट आहे की जसं माझे प्राचार्य जे होते त्यांनी एक सांगितलं की वर्गात गेल्यानंतर तुझ्या हातात फक्त खडू पाहिजे, कधी पुस्तकाचा आधार नाही.
आज आपल्या समोर जेवढे 3 गुरुवर आहे तुम्ही बघा कधी ते काही घेऊन येत नाही, डायरेक्ट तुम्हाला चालूच करतात की हे बघा असं. मग पंचमाचा अर्थ काय, षष्टाचा अर्थ काय, सप्तमाचा अर्थ काय, म्हणजे ना त्या ग्रहाबरोबर खेळता आलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे जी माझी छोटीशी रूम आहे म्हणजे कॉलेजच्या शेजारी हॉस्टेलला, ती मी अशी संपूर्ण अशी भरून टाकलेली, म्हणजे पूर्ण म्हणजे माझ्या वजना इतके पुस्तकं असतील, काही नोट्स असतील, काय हाताने लिहिलेलं कुंडला, ह्या गोष्टीने मला आज सध्या काम करतोय. अजून तुमचे खूप मार्गदर्शन भेटेल आणि मला असे वेगवेगळे संमेलनं करायला पण आवडतात, अटेंड करायला पण आवडतं. भले ते राज्यशास्त्र विषय असल्यामुळं मला ते जरा थोडं माहिती आहे की गट तट वगैरे आहे, पण मला त्याच्याशी काही नाही, मला फक्त शिकायचंय आणि त्या गोष्टी पुढं जायचंय. तर मला असं वाटतं मी खूप वेळ घेतला, माझं वय पण नाही की मी तुम्हाला एवढं समजून मी फक्त माझं मत मांडलं. थँक्यू. समीक्षाताईंनी मला ज्योतिषशास्त्रात आपली आता अर्धी गेली, हाफ सेंचुरी झालेली आहे सगळ्यांची. We need such a people, you know what? तर समीक्षाताईंनी मला बोलायची संधी दिली आणि माझी ही पहिलीच वेळ आहे की मी ज्योतिष अधिवेशनामध्ये बोलतोय. याच्या अगोदरही गोसावी सरांचं कोपरगावला झालेलं अधिवेशन तिथंही पण होतो. बाकीच्या सगळ्याच अधिवेशनामध्ये मी असतो. इथून पुढं सगळ्याच अधिवेशनामध्ये जिथं जिथं मिळण्याची संधी मिळेल तिथं मी येत जाईल. जर असे काही विषय जर दिले एखादे तर त्या रिसर्च अँगलनी पण बोलत जाईल. थँक्यू, धन्यवाद. आमचा फोटो काढा. एवढा हुशार विद्यार्थी आम्हाला मिळाला पंडित सरांमुळे. सॉलिड एकदम. किती मला कौतुक वाटतंय माहिती आहे का. ज्ञानेश्वर सुद्धा किती लहान होते नाही का. 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच्यावर आता PhD करतायत लोक. आणि त्यावेळी बघा, आणि त्यांच्या एक एक शब्दातून किती नॉलेज आहे हो. मला तर ते असं छोटासा आत्ताचा ज्ञानेश्वरच वाटलास तू. रिअली आय स्वेअर. तूही काहीतरी लिहिशील आणि मला माहीत नाही असेल ना मी नसेल ना मी, पण माझा मुलगा आहे तो नक्की म्हणेल हो मम्मी बोलली होती आणि यांनी कार्य केलं. माझं ब्लेसिंग आहे तुला हे. कारण लहान वयात तू प्रचाराला हातभार लावलायस. एवढा लांबून नगरवरून आलास, मला ओळखत नाही आहेस तरी पण माझ्यावर विश्वास टाकून आलास. काहीतरी डेस्टिनी असेल कनेक्टिव्हिटीची. देअर इज समथिंग, काहीतरी एनर्जी आहे, स्पिरिच्युअल ताकद आहे की एवढ्या लांब मुंबईसारख्या ठिकाणी एवढे सगळे माझे गुरु आले, माझे सगळे मित्रमैत्रिणी म्हणूया आपण. कारण मी काय महागुरू वगैरे कोणी नाही आहे, सामान्य गृहिणी आहे मी आणि अनिरुद्धची माझ्या आई आहे मी, बस. आता मी विनंती करते, एकशिंगे सर हे पण मेडिकलचेच आहेत, मेडिकलशी रिलेटेड आहेत. बघा किती डॉक्टर पण आपल्याकडे PhD करतायत. म्हणजे कुठंतरी याची गुरुतत्व कार्यरत झाले. आता जो करकेत जाणारा गुरु आहे ना, तो मला असे इंटेलिजंट विद्यार्थी देतोय, आय स्वेअर. आणि माझ्या करकेत गुरु आहे पुष्य नक्षत्रात, म्हणून माझ्याकडे सगळे आले, गुरुनी पाठवले. इथे 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 मध्ये. सर्वांना नमस्कार भावपूर्ण. मी नाशिकवरून आलेलो आहे आणि माझं नॅचरोपॅथीचं क्लिनिक आहे. तर मी प्रॅक्टिस सुरुवातीला नक्षत्रावरून पाहत होतो. नक्षत्रावरून नाडी कोणती निघते त्यावरून मी सांगायचो की कोणत्या ऋतूमध्ये काय घेतलं पाहिजे, डाएट कोणता घेतला पाहिजे, ह्या पद्धतीने करत होतो. पण मॅडमचा जसा संपर्क आला समीक्षाताईंशी, तर त्याच्यानंतर मला ॲनालिसिस कसं करतात कुंडलीचं ते चांगल्या प्रकारे समजलं आणि मी ते प्रयत्न करतो आहे. आणि मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीची कार्यशाळा पण आपली केली. हो, 21 पत्रिका पण मी सोडून दिलेल्या आहेत वेगवेगळ्या डिसीजवरती आणि प्रयत्न करतो आहे. सर्वांचा आशीर्वाद राहो. आमचे मेघश्याम महामुनी सर ह्यांच्याबद्दल मी आधी बोलते. फार कष्ट करून त्यांनी इथपर्यंत आलेले आहेत. त्यांचा पल्ला जेव्हा करोनाच्या काळात ज्योती मॅडमनी ह्याचं सुरू केलं शिकवायला, काय ते ऑनलाईन ज्योतिषशास्त्र, तर ते मी असं सहज बघता फेसबुकच्या माध्यमातून मला ते मिळालं. तर मी म्हटलं काय आहे बघूया, म्हणून फॉर्म भरून टाकला मजेत. आणि भरला मॅडमनी डायरेक्ट मला विद्यार्थी न बनवता डायरेक्ट शिक्षकच करून टाकलं माझी पत्रिका बघून. आणि मला जवळजवळ
400 लोकांचे 3 ग्रुप डायरेक्ट मला सांगितलं हे तू हँडल कर. पण अरे मी इथे जॉईन आले शिकायला, डायरेक्ट मला शिक्षिकेचा रोल, व्हॉट इज दिस. आणि सगळे नौके, मला रडू यायचं कधी कधी असे प्रश्न. पण त्यांचे प्रश्नांची उत्तरं देताना मी शोधायची, अभ्यास करायची आणि द्यायची. कदाचित ते पण डेस्टिनीच होती माझी की इथपर्यंत यायला तो अभ्यास मला उपयोगी पडलेला आहे ज्योती मॅडमचा. आणि त्यांना दिसलं असेल पुढे ही पण चांगली ज्योतिषी होणार आहे. त्यावेळेला त्यांनी हे काढलं, त्यांचं ते ऑनलाईन पुस्तक निघतं, काय हो त्याला नाव आहे, ज्योती मॅडमचं पुस्तक येतं ते दरवर्षी ऑनलाईन डिजिटल अंक निघतो त्यांचा, तो भविष्य दर्पण. येस तो भविष्य दर्पण, हां, त्याच्यात आपण लेख लिहायचो, मी पण लिहायची, तुम्ही पण लिहायचे. पण त्याचं ज्या वेळेला उद्घाटन झालं ना, त्या उद्घाटनाला अँकरिंगचं काम त्यांनी मला दिलं होतं. आणि मी घाबरले होते, बापरे सगळे ज्योतिषी आणि मी अँकरिंग, तू करू शकतेस समीक्षा, तूच हे करू शकतेस. आणि आई शपथ, मी हा जो आज हँडल करते ना, ते मला ते बाळकडू त्या 2000 याच्यात करोनाच्या काळात म्हणजे डेस्टिनी आहे ही, पुढे देण्याचं, मी इथे येणार आहे हे त्या डेस्टिनीला माहीत होतं आणि ही गरज होती ती माझी. आणि ॲटोमॅटिकली मी इथपर्यंत त्यामुळे पोहोचली. त्याच ग्रुपमध्ये हे माझे विद्यार्थी होते आणि माझं जास्त डोकं खायचे ते. म्हणजे मला वाटतं बापरे, आता एवढं सगळं मी दिलं आहे ना शिकवण, आता हे मला परत असा प्रश्न की मला रात्रभर झोपून उत्तर शोधण्यासाठी मग राग करायची मी त्यांचा. आणि आज त्यांना मी वाचस्पती देणार आहे. साताऱ्यावरून ते आलेले आहेत आणि खूप खडतर आयुष्यातून आलेले आहेत. दरवर्षी गुरुपौर्णिमेला ते मला 1001 रुपये पाठवतात. मी म्हणते कशासाठी, असू दे ना मॅडम, गुरुपौर्णिमा माझ्याकडून. आणि मला बरं नाही वाटायचं ते, एवढी काही मी कोण आहे, असू दे ना. मग मी ना म्हणायची स्वामी त्यांना सगळं येऊ दे, सगळं त्यांना नॉलेज येऊ दे. हे पण मी असं कुणालाच कधी सांगत नाही गुरुपौर्णिमा माझी करा. पण बरेच जण मला देतात, मग मी स्वामींच्या मठात जाऊन ते पेटीत टाकते. पण मला नाही वाटत की मी एवढी कोणी मोठी आहे, मी कधी असं मानतच नाही. कारण आपण स्वतःला कोणी ग्रेट समजूच नये. म्हणजे ॲटोमॅटिक ना आपण टू द पॉईंट बोलतो आणि काय म्हणतात ते डाऊन टू अर्थ राहतो. आणि जो डाऊन टू अर्थ असतो तो शेवटच्या क्षणापर्यंत अगदी लास्टला बसलेल्या कोपऱ्यातल्या विद्यार्थ्यापर्यंत त्याची नजर पोहोचते. आपण वर विराजमान झालो गुरुमाता की मग काय होतं, आपल्यामध्ये दरी तयार होते. तुम्हाला इथे कोणाला माझी भीती वाटते? कोणालाही तुम्हाला भीती वाटते? तुम्हाला मी आता बघतेच मग. तर आता मेघश्याम महामुनी यांचं हे दशमस्थानावर बोलतील आणि त्यांनी प्रबंध पण मला इतका सुरेख सबमिट केलेला आहे. ते म्हणजे सांगू का मी आता 2000 कधीपासून 2020 पासूनच मला तुम्ही जॉईन आहात ना. येस म्हणजे 6 वर्ष माझे विद्यार्थीच आहेत हे मी म्हणेन. तर खऱ्या अर्थाने ABCD शिकवलेली आहे त्यांना मी. तर या इकडे आता पुढचं ABCD EFGH बोलून टाका. सर्व गुरूंना नमस्कार. माझं नाव मेघश्याम महामुनी. तसं ज्योतिषशास्त्री मला 1993 पासून मला आवडची निर्माण झाली. ज्योतिष हा विषय तसा सोपा नाही आहे आणि तसा अवघडही नाही. सांगण्याचा मतितार्थ असा आहे की आपण रोज कुंडल्या पाहतो बघतो, परंतु सत्य काय असत्य काय ते जाणल्याशिवाय समजत नाही. परंतु ज्यावेळी या मॅडम मला भेटल्या त्यावेळी खरंच ज्योतिष म्हणजे काय आणि काय केलं पाहिजे. कारण माणूस सहजासहजी तसं बनत नाही. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. पण त्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागते. नुसते ग्रह तारे मांडले म्हणजे ज्योतिष आलं असं नाही. ज्योतिषाचे अनेक पैलू आहेत, जसं वैदिक ज्योतिष, KP, या सर्वचा अभ्यास केल्याशिवाय पुढं जाता येत नाही. आणि त्याची जी प्रेरणा दिली ती या मॅडमनी. त्यापूर्वी या सरांचं मी सुद्धा व्याख्याने वगैरे यूट्यूबवर वगैरे पाहिलेले आहेत आणि रमणलाल शास्त्रांचे बी मी मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर खिलारे सरांचंही सुद्धा मला मार्गदर्शन लाभलं होतं. परंतु या मॅडमचा जसा माझा संपर्क झाला तसं एक जवळीक, ज्याला आपण म्हणतो की हां हे मला घेऊन पुढे जाऊ शकतात, असा मला जो आत्मविश्वास जो निर्माण करायला दिला ती या मॅडम आहेत. एवढं मी बोलतो आणि सध्या थांबतो. ताई म्हणा नाही तर नुसतं समीक्षा म्हटलं तरी चालतं मला. सर्वांनी टाळ्या पिटा कडकडाट. आमचे ग्रेट अनंत आठले सर ह्यांच्याबद्दल आधी मी तुम्हाला सांगते की जगातल्या जेवढ्या डिग्र्या आहेत ज्योतिषशास्त्राच्या गूढशास्त्राच्या त्या सगळ्या डिग्र्या कोळून प्यायलेले सर म्हणजे आमचे अनंत आठले सर. एक डिग्री शिल्लक नाही त्यांना, ती आता PhD नावाला मी आपली देते.
कळलं ना. त्यांचा प्रबंध माझा 1 महिना अगोदरच आला आणि मी तो ग्रुपवर टाकला होता व्हिडिओ. माझी एक सवय आहे, ज्यांचे प्रबंध येतात ना त्याचे मी व्हिडिओ काढते आणि पाठवते. म्हणजे कोणी बोलू शकत नाही की हिने अशीच PhD दिली. तेवढं संशोधन, आणि त्यांनी जवळजवळ 100 कुंडल्यांचं संशोधन केलेलं आहे. पण असं घरी गेलं ना तर पूर्ण बेडरूम त्यांची तोंडी परीक्षा घ्यायला मी घरी गेलेली त्यांच्या. मुद्दामच गेली, कारण सगळ्या डिग्री आहेत म्हटलं, जाऊन बघतेच, एवढे ग्रेट आहेत ते सर आपले. आणि त्यांची तोंडी परीक्षा त्यांची घेतली, त्यांच्या मिसेसची पण घेतली. मिसेसला पण चांगलं ज्योतिष येतं, त्यांचं धनुरास आहे. आणि मुख्य म्हणजे हुशार आहेत त्या, आणि दोघांचं इतकं छान मेड फॉर इच अदर आहे. एकमेकांच्या ह्यानी ते कुंडल्या सोडवतात. म्हणजे टॅरो कार्डचं मी मुद्दामच ना टॅरो कार्डवरून प्रश्न काढले आणि मग त्याची उत्तरं सर शकलं बघतात. सरांना रमलशास्त्र येतं. शिवाय दादा मी त्यांना ओळखत नाही, आय स्वेअर आय एम टेलिंग यू. पण त्यांचं सगळे जेवढे देवारे सर, सगळे मोठे मोठे लोक आहेत ना, त्यांच्या सगळ्यांकडून त्यांच्याकडे पदव्या आहेत. काय शिल्लक नाही. रेकी ग्रँड मास्टर आहेत ते, वास्तुतज्ञ आहेत. हीच इंटेलिजंट, टू इंटेलिजंट. आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे का, त्यांनी स्वतः अवकडा चक्रावर ज्या नोट्स काढलेल्या आहेत ना, त्या नोट्स देवारे सरांनी मागितल्या आणि सांगितलं तुझं नाव घाल पात्र. म्हणजे ते असं कोण असं स्वतःच्या नावावर देणार नाही. आणि आज बरेच लोक ना ह्यांच्या नोट्सवर क्लासेस घेत आहेत अवकडा चक्राच्या. मी म्हटलं आता तुम्ही कुठचाही क्लास आता अटेंड करायचा, तुम्ही क्लास घ्यायचा आहे आता, हे त्यांना सांगूनच आलेली आहे मी. तुम्ही क्लास घ्या, मी तुम्हाला माझी फ्रँचायझी देते. एवढे इंटेलिजंट आहेत ते. आणि उपनिषदाचं वगैरे त्यांच्याकडे विद्यार्थी येतात. खरंच मी त्यांना मनापासून हे करते, मी माझे विद्यार्थी नाही आहेत ते, पण आता काय मलाच बरं नाही वाटत, खूप मोठे आणि ज्ञानी आहेत ते. सर या बरं, या, तुम्हाला जे पाहिजे ते आवडीचा विषय तुम्ही बोला. मी त्यांची पण तोंडी परीक्षा घेतली होती. हो की नाही हो सर? नमस्कार सर. सगळ्यांनी टाळ्या सरांसाठी. मी लहान असताना, ऐकू येते का व्यवस्थित? बोला बोला. लहान असताना त्यावेळी कुंडली कशी मांडायची हे मला आजोबांनी मला शिकवलं. पण त्यावेळी काय झालं की त्यावेळी फक्त ठोकळा कुंडली मांडायचीच पद्धत होती. तेव्हा हे स्पष्टग्रह, नंतर भाव आणि योग वगैरे हे सगळे प्रकार आहेत, ते सगळे ही जी माहिती आहे ही तेव्हा मला त्यांनी फक्त एक सुलभ ज्योतिषशास्त्र हे पुस्तक आणून दिलं. पण ते पुस्तक समजण्याची काही माझी तेव्हा ताकद नव्हती, किंवा किती जरी त्याच्यावर वाचत राहिलं तरी प्रत्यक्ष ज्योतिष त्याच्यातून समजायला त्यावेळी कठीण जात होतं. आता ते पुस्तक खूप म्हणजे जास्तीत जास्त समजायला लागलं असं म्हणतो मी. सगळं समजलं असं कधी होईल असं नाही. आणि त्याच्यानंतर मग मी 94 साली ज्योतिषशास्त्री ही परीक्षा दिली. त्यानंतर ह्या बाकीच्या सगळ्या म्हणजे रमल ज्योतिष, रमल शेवाळे सरांकडे आणि दुसऱ्या त्या अंजली पोद्दार मॅडम आहेत यांच्याकडे टॅरो शिकलो नंतर. पण ज्योतिषात ह्या इतक्या पुन्हा सगळ्या पद्धती कशासाठी शिकायच्या, काय आवश्यकता आहे वास्तविक, नाही तर मग मनुष्य जॅक ऑफ ऑल्स होऊ शकतो. पण तसं नाही. आता पारंपरिकमध्ये शुक्र आणि राहू हे कोण आहेत, तर मित्र आहेत ना की. आणि लाल किताबमध्ये ते शत्रू आहेत. आता दोन्ही असताना दोघांचं फळ काय, तर फळ एकच येतं. पण प्रत्येक वेळी तुम्ही सगळ्या पद्धतीने एकच उत्तर येईल असंही नाही. म्हणजे हे प्रवाह जे आहेत तर याचं फलित हे असं आहे असंही नाही आणि असं नाही असंही नाही, असं होऊ शकतं. तर पण आपल्या हातात काय आहे तर अभ्यास वाढवणं. पण आता हे मी आपल्यासारख्या महान लोकांना सांगण्याचा जो हा योग आला नसता तरी समीक्षाताईंच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की हा योग, मगाशी त्यांनी सांगितलं हा योग कुठला, तो कर्केचा गुरु म्हणजे उच्चीचा गुरु हा
आलेला नसला तरी आलेला आहे, बरोबर. म्हणजे तो रियायती दिन वगैरे असं आहे. तर पण त्याच्यापेक्षा मी असं म्हणतो की ते आपण आलेलं आहे असं समजूया. पण एवढाच नाही तर मणिकांचन आला, कपिलाषष्ठी आला, दुग्धशर्करा आला, म्हणजे ज्योतिषातले किंवा साहित्यातले जेवढे योग आहेत ते सगळे इथे फलित झाले. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की सामान्य वृद्धिकर होतं. आता इथे विशेष गोष्टींचं जे सामान्य आहे ते वृद्धिकर होतं आहे असं मला म्हणायचं आहे. कारण ह्याच्यामध्ये तर्कसंग्रह हे भारतीय तर्कशास्त्रावरचं पुस्तक आहे. त्याच्यात मधुर रसाची हे सांगितलेली आहे. म्हणजे ह्यात हे कसं ज्योतिष हा विषय म्हणजे विषय ज्योतिष आहे, पण यासाठी ही किती अंग तुम्हाला अवगत असावी लागतात. तर हे त्याच्यामुळे ह्याच्यातली एक पद्धत पारंपरिक वैदिक ज्योतिष जरी शिकायची म्हटली तरी त्याच्यात इतके काही हे आहेत, नायसिटीज आणि इंट्रिकसीस त्याच्यामध्ये आहेत. ते सगळं समजणं मला सगळं समजलं आहे असं मी जर म्हटलं तर ते काही एवढं म्हणजे भूषणावह होईल असं नाही. तेव्हा असं कधी समजत नाही, पण ह्याच्यामध्ये आपल्याला प्रगती करण्यासाठी झटावं लागतं. एक असा एक योग आहे की जसं मगाशी ग्रहणांचा विषय झाला तो मेदिनीचं सरांनी सांगितलं, खूप छान सांगितलं. तसंच व्यक्तिगत जीवनात जर वाढदिवसाच्या दिवशी च्या आसपास ग्रहण आलं तर त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या वर्षात किंवा तेवढ्या काही कालखंडात त्याला त्रास होतो. म्हणजे अनिष्ट असा त्रास होतो. म्हणजे त्याचे जास्त असं आम्ही म्हटलं आहे की तब्येत बिघडते. पण दुसरा भाग असा की ज्या स्थानात तो योग येत असेल त्या ग्रहणाचं त्या कुंडलीत ज्या स्थानात येईल त्या संदर्भात त्या स्थानावरून ज्या ज्या गोष्टी बघितल्या जातात त्यानुसार त्रास व्हायचा शक्यता आहे. असं एकेका सूत्राचं जर एक म्हणजे विंचरत बसलं तर ज्योतिष किती म्हणजे म्हटलं तर सुखद आहे, म्हटलं तर क्लिष्ट पण आहे, क्लेशकारक म्हणून क्लिष्ट. तर असा हा सामान्य वृद्धिकर करण्याचा योग आलेला आहे असं मी समजतो. इथे विशेष हानिकारक हे मला अभिप्रेत नाही. तर्कसंग्रहाचा मुद्दाम मी आधार घेतला, कारण तर्कसंग्रहाचा अभ्यास केल्याशिवाय जसं आयुर्वेदचा अभ्यास पुरा होत नाही तसं आमच्या प्रगत ज्योतिषामध्ये श्री भट सरांनी हे सांगितलेलं आहे असं की म्हणजे हा विषय त्याच्यात घेतलेला आहे. बरेच असे विषय आहेत. म्हणजे तर्कसंग्रह हे कॉम्पेंडियम आहे म्हणा. तर्कसंग्रह हे न्याय आणि वैशेषिक या दोन्ही शास्त्रांचं एक कॉम्पेंडियम आहे. कॉम्पेंडियम म्हणजे कसं कॉम्पेंडियम सांगितलं किंवा सारसंग्रह. कॉम्पेंडियम म्हटल्यावर पटकन समजतं असं म्हणून तो मुद्दाम मी शब्द वापरला की इथे इंग्रजी शब्द न वापरता इथे काम होऊ शकतं. पण असा भाग आहे. तर न्याय वैशेषिक तर त्याच्यात ज्योतिषातलं जो न्याय वैशेषिक आहे किंवा वैशेषिकांची जो काही भाग आहे ना ती इथे ज्योतिषात ती मूलतत्व जशी फॉरेन सायन्समध्ये मूलद्रव्यांचा वगैरे विचार आहे तसं ही इथे कमी आहेत. पण इथे ती चपकल बसतात. म्हणजे तत्वांचं सामान्यत्व वाढल्यामुळे हे आज आपण एवढे लोक इथे येऊ शकलो. सामान्य वृद्धिकर होतं म्हणजे काय आणि विशेष हानिकारक होतं म्हणजे काय. तर मला आज इथे बोलण्याची संधी मिळाली तर हे सगळ्या प्रकारचे जे काही योग आहेत हे फलित झाले असं मी मानतो. आणि आपल्यालाही हे पटलं असेल तर इथे मी विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती. रिक्वेस्टिंग एव्हरीबडी. श्रीराम. पुण्यामधले प्रसिद्ध ज्योतिषी हस्तरेषातज्ञ स्वतःची मासिक चालवणारे डॉक्टर मधुसूदन घाणेकर
की जे आमच्याबरोबर अनेक ठिकाणी मॉरिशस, सिंगापूर आणि अनेक ठिकाणी आपले जकातदार सर, पंडित सर आणि मालतीताई अशांबरोबर होते आणि पुण्यामध्ये दर महिन्याला महिला ज्योतिर्विदांचा सत्कार करणे आणि त्यांचा एक कार्यक्रम घेणे याच्यामध्ये ते फार माहीर आहेत. आणि त्यांना मी यांची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करायचा म्हणून खरं म्हणजे त्यांना स्वतःला इथे यायचं होतं, पण त्यांनी स्वतः एक जे पत्र करून दिलेलं आहे म्हणजे मानपत्र म्हणायचं आपण त्याला, ते मी आधी तुम्हाला वाचून दाखवतो. माननीय सौ समीक्षा शिरीष दारविलकर यांची सनविवी, आपण ज्योतिष विद्या साधना आध्यात्मिक सेवेमध्ये दीर्घकाळ मौलिक योगदान देऊन समाजात ज्योतिष आणि टॅरो विद्येचा जो प्रसार केला तो निश्चितच गौरवास्पद आहे. आपण आपल्या अनिरुद्ध ज्योतिष संस्थेतर्फे समाजाला सातत्याने प्रदीर्घ काळ जो दिलासा देत आहात, आपली ही ज्ञानसिद्ध संस्था ISO सर्टिफाईड मुंबईची बेस्ट संस्था आहे. आपल्या या यशस्वी वाटचालीसाठी या सन्मान पत्राद्वारे मी आपणास युनिव्हर्सल ॲस्ट्रॉलॉजिकल फाउंडेशनतर्फे ग्रेट क्वीन ऑफ पेंटॅकल्स हा सन्मान प्रदान करीत आहे. डॉक्टर मधुसूदन घाणेकर, संस्थापक युनिव्हर्सल ॲस्ट्रॉलॉजिकल फाउंडेशन, 8 मार्च 26 असा त्यांनी सत्कारपत्र. त्यानंतर रमल त्यांचं जे 1 दिवसात रमल शिकण्याबद्दलचं जे पुस्तक आहे ते, आणि त्यांची ट्रॉफी, असा सगळा मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांच्या वतीने मी त्या समीक्षाताईंना देत आहे. श्रीराम. कोहिनूर रत्न एकच होतं जे आता लंडनमध्ये आहे, पण ते एक रत्न गेलं तरीही ज्योतिष संस्थेचे जे ज्योतिष अभ्यासक्रम म्हणतो किंवा ज्योतिषशास्त्र म्हणतो तिथे मात्र भरपूर कोहिनूर रत्न आपल्या भारतात मुख्य म्हणजे पुण्यात सापडतील. नंतर आपण मुंबईचा नंबर देऊ, पण पुणे म्हणजे काय होणे तर या पुणेरी याच्या बाजाप्रमाणे नंदकिशोर जकातदार सर यांना ज्योतिष क्षेत्रातील कोहिनूर हिरा ही मानाची उपाधी प्रदान करण्यात येत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या पिटा. झटका प्रकृतीच्या बिघाडामुळे येऊ शकले नाहीये, तर त्यांच्या मी साताऱ्याला जे जाणारे आहेत त्यांच्याकडे देते आणि त्यांनी ते पोचवायची जबाबदारी घ्यायची. माझे पट्ट शिक्षक अनंत जोशी आणि मेघश्याम महामुनी यांनी निलेश कुलकर्णींना हे द्यायचं आहे. सॉरी आणि सांगायचं समीक्षाला फोन करा, मिळालं म्हणून फोन करा. अजिंक्य नाळवले सर, ज्योतिष क्षेत्रातील कोहिनूर हिरा, पुणे तिथे काय होणे हा पण मानाचा फटका, पुणेरी झटका सर्व मिळत आहे. ट्रॉफी पण देत आहोत आपण. आणि
ऑरेंज कलर म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक आहे, भगवा आहे. शास्त्रतेज वाढवण्यासाठी यावेळेला ऑरेंज कलर आपण वापरण्यात आलेला आहे. आपला हिंदू राज्य येण्यासाठी हे सगळं आपण करतोय. सगळ्यांमध्ये शास्त्रतेज येण्यासाठी करतोय. जय ज्योतिष. श्री अनिल महामुनी सर, ज्योतिष क्षेत्रातील कोहिनूर हिरा, अहमदनगर. कुठे मागे नाही पडत आहे. अहमदनगर, अहिल्यानगर. पुढे पुढे बघा. जागा द्या ना. फोटो 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 काढायचा. फोटो काढायला इकडे बघा. इथेच बसा पुढे. फोटो काढा. हेमंत उपासनी सर, बडोदेचा कोहिनूर हिरा. सर्वांनी कडकडाट टाळ्यांचा करावा. आई माझी आहे ना. हो. बडोद्याचा कोहिनूर हिरा. सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करायचा आहे. दीपक पाटील आलेले नाही आहेत, तर ते पुण्याला अजिंक्य नार्वेकर आलेले आहेत ना पुण्याचे, त्यांच्याकडे देते मी. त्यांनी हे द्यायचं आहे. त्यांनी द्यायचं आहे. त्यांना गाडी घालून हे दीपक पाटील सरांना आठवणीने द्यायचं आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करा. ते कलेक्ट करतील किंवा तुम्ही करा, काहीही बघा, पण त्यांच्यापर्यंत जाऊ दे. हे ज्योतिष मित्र मिलिंद, पुणेरी फटका, ज्योतिष क्षेत्रातील कोहिनूर हिरा. तेच देतील. नारळे सर, नारळे. तुम्हाला 4-5 घेऊन द्यायला लागतील पुण्याचे. नाही 4-5 नाही, ते आजारी येतो त्यांना. कोणाला तरी द्यावं लागेल ना. हे देतील ना, पुण्याचे देतील. माझ्याकडून रिक्षा फेअर घ्या. पण द्या तुम्ही पोचवा. मनीष गोसावी या. मनीष गोसावी सर. मनीष गोसावी सर, ज्योतिषशास्त्रातील कोहिनूर हिरा. नाशिकचा कोहिनूर हिरा आलेला आहे. सन्मानपत्र. नाशिकनी पण बाजी मारलेली आहे. नाशिकनी पण बाजी मारलेली आहे. उभे राहा. फोटो ॲडव्होकेट मालती शर्मा, ज्योतिष क्षेत्रातील कोहिनूर हिरा. त्यांना ही मानाची उपाधी प्रदान करण्यात येणार आहे. तिकडे बघा. अमित भालेंगे सर, महाराष्ट्र ज्योतिष महर्षी, मेडिकल एस्ट्रॉलॉजीमध्ये सखोल संशोधनाबद्दल ज्योतिष महर्षी किताब देण्यात येत आहे. सुहास समुद्र सर, ज्योतिष रत्न. कुठे गेलं ते रत्न? हरवलं काय? इकडे रत्न लपवलं. समुद्रात रत्न लपलेलीच आहेत. 14 रत्न काढा आता. श्री औदुंबर बापूसाहेब एकशिंगे यांना अनिरुद्ध नक्षत्र ज्योतिष संस्था आयोजित आरोग्य निदान कार्यशाळेत सहभागी झाल्याबद्दल हे प्रमाण सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. अनंत राजाराम आठले सर, ज्योतिर्विद्या वाचस्पती. हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येत आहे.
श्री अनिल महामुनी सर ज्योतिर्विद्या वाचस्पती हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. श्री बाबासाहेब देशमुख ज्योतिर्विद्या वाचस्पती हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. कडकडाट टाळ्यांचा गजर. फोटो काढायचे फोटो. हेमंत उपासना या पुढे लांबून यायचं श्री हेमंत उपासनी सर यांना मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्योतिर्विद्या वाचस्पती हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. त्यांनी 100 कुंडल्या सोडवलेल्या आहेत मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीच्या. मुख्य म्हणजे कर्करोगाच्या सोडवलेल्या आहेत हे विशेष. श्री मेघश्याम महामुनी यांना दशमस्थान आणि कर्मस्थान या विषयात ज्योतिर्विद्या वाचस्पती देण्यात येत आहे. समोर बघा, समोर बघा. हे वाकायला लागलं. उल्हास व्यवहारे यांना ज्योतिर्विद्या वाचस्पती देण्यात येत आहे. काय गाजवलं नाही मग अशी चांगलं व्यासपीठ. तुम्ही पण बघा, सगळ्यांनी बघा. अहो बघतोय हो, व्यवहार सगळा व्यवस्थित चाललाय. सगळा व्यवहार व्यवस्थित चाललाय. अनंत लक्ष्मण जोशी यांना ज्योतिर्विद्या वाचस्पती देण्यात येत आहे. सतीश गुरुजी यांना मेडिकल ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ज्योतिर्विद्या वाचस्पती देण्यात येत आहे. माझ्याकडनं भरपूर पुस्तकं घेतली बरं. हो ना. मी पण आलो पाहिजे बरं का. आहे ना. डॉक्टर औदुंबर बापूसाहेब एकशिंगे यांना ज्योतिष विद्या वाचस्पती ही मानाची उपाधी सन्मानपूर्वक देण्यात येत आहे. श्री अनंत राजाराम आठले यांना महाराष्ट्र ज्योतिष भूषण हा मानाचा किताब देण्यात येत आहे. नाही आता नाही. हे पण नाही. फक्त डॉक्टर सौ भारती मधुकर खटावकर यांना महाराष्ट्र ज्योतिष भूषण ही मानाची उपाधी देण्यात येत आहे. नाही तिला नाही दिली, ती आत्ताच आली. तिला नाही, तिला ट्रॉफी पण द्यायची. हो म्हणजे मग त्यांना डबल नको ना, असं कमी पडायला नको. सौ लता मंगेश अहिरे यांना महाराष्ट्र ज्योतिष भूषण ही मानाची पदवी देण्यात येत आहे. हे आता काय बोलू नका. सगळ्यांनी परत एकदा काय